अपघाताचं मुख्य कारण असतो त्या गाडीचा वेग. प्रचंड वेगात असेल गाडी आणि त्याच्यावर जर तुम्ही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः त्या गाडीचं संतुलन बिघडतं आणि भला मोठा अपघात होतो. नमस्कार, ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे म्हणून बोलणार नाही, कारण काल जी घटना घडली, एक पिकअप व्हॅन जी विहिरीत कोसळली आणि त्याच्यामध्ये 8 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुटुंबाप्रती आपल्या संवेदना आहेत आणि त्यांना ड्रायव्हित भावातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. या व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. हा सुद्धा शासनाचा कुठेतरी गलथान कारभार आहे. आता तुम्ही सांगणार की शासनाचा काय ते विषय आहे, कारण शासनाचाच विषय आहे. मान्य आहे, आपण त्या ड्रायव्हरची चुकी झाली असेल, गाडी वेगात होती आणि त्याच्यावर त्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः गाडीचं संतुलन बिघडलं, जाऊन ती रस्त्याच्या कडेला जी विहीर होती त्याच्यामध्ये जाऊन ती कोसळली. असं कोण बोलतं की जे प्रत्यक्षदर्शी इरफान साहेब आहेत त्यांनी सांगितलं. ते बोलत होते गाडीच्या पाठीमागे काही नव्हतं आणि त्याच्या पुढे बी काही नव्हतं, तर गाडी 200 फूट पाठीमागे पूर्ण वायबल होत आली गाडी. म्हणजे त्याचा ड्रायव्हरचा ताबा सुटला. ताबा सुटला तसं गाडी विहिरीत गेली आणि गाडी विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर आहे ना, त्यात एक बारकं बाळ म्हणजे असं एक 4 वर्षाचं वर आलं तसं आहे ना, मी पहिली उडी मीच मारली. म्हणजे कोणच नव्हतं ऍक्सिडेंट मध्ये, तर कोणच नव्हतं. तर त्यातले 5 जण बाहेर काढण्यात यश आलं आणि 2 जण त्यांच्यात निघलेत. तर त्यातले 7 जण सुखरूप आहेत आणि 8 जण डेड झाले. तर मान्य आहे, पण इथे शासनाचा का गलथान कारभार आहे? इथे माल वाहतुकीच्या गाडीमध्ये तुम्ही प्रवाशांची ने-आण करताय. दुसरी गोष्ट, ज्या विहिरीचे मालक आहेत त्यांनी शासनाबरोबर पत्रव्यवहार वारंवार केला. ते सगळे मी स्क्रीनशॉट इथे लावलेले आहेत, तरी त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. ज्यावेळेला तो रस्त्याचं बांधकाम झालं, रस्ता झाला उंच आणि विहीर गेली खाली, त्या विहिरीमध्ये अगोदर सुद्धा कित्येक लोकांचा बळी गेलेला आहे, तरी सुद्धा तिकडे शासनानं दुर्लक्ष केलं. मग बांधकाम विभाग असो किंवा ट्रॅफिकवाले असो, आरटीओ वाले असो, ते सर्वांचा. कारण एका माल वाहतुकीच्या गाडीमधून तुमची प्रवासी ने-आण करता म्हणजे इथे शासनाचं सुद्धा कुठेतरी अपयश आहे. अशा घटना वारंवार घडतात. मध्ये सुद्धा नाशिकला अशीच घटना घडली. एक फंक्शन, एक कार्यक्रम आटपून ती लोक आली आणि अक्षरशः रात्रीची वेळ होती. 1969 पासून ती विहीर होती आणि रस्त्याच्या मध्येच होती. रस्ता तिला वळसा करून होता आणि त्या विहिरीला सुद्धा कठडा नव्हता. जी गाडी वेगात आली त्यांनी कंट्रोल करण्याच्या अगोदरच ती गाडी जाऊन आतमध्ये पडली. तिथे सुद्धा 9 लोकांचा मृत्यू ओढवला. नंतर ताबडतोब ती विहीर बुजवण्यात आली. नंतर काय करायचं, वराती मागून घोडे. इथे सुद्धा नंतर विहीर बुजवली जाईल, कठडा बांधला जाईल. शासनाचं काम असतं की तिकडे लक्ष देणे, पण जोपर्यंत अशी कुठली घटना होत नाही ना, तोपर्यंत शासन डोळे बंद करून असतं. आता तरी कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे. जिथे कुठे हायवे लगत, छोट्या रोड लगत ज्या विहिरी आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून तिथे कठडा बांधणं गरजेचं आहे किंवा तिथे रस्त्याच्या बाजूला कुंपण घालणं गरजेचं आहे. तरच अशा अपघातापासून कुठेतरी सुटका मिळेल. तुम्ही सगळं समोर, तुमच्या समोर घडलंय. डोळ्यासमोर माझ्या झालेलं. काय म्हणजे कशामुळं नियंत्रण सुटलं असेल असं वाटतं? म्हणजे गाडी पूर्ण वायबल होत आली 200 फूट पाठीमाग. नाहीतर असे अपघात वारंवार होणार. नुसतं ड्रायव्हरला दोषी देऊन काही होणार नाही. मान्य आहे, ड्रायव्हरची चुकी असेल, पण शासनानं जर वेळीच हस्तक्षेप केला असता, त्या विहिरीबाबत त्या विहिरीच्या मालकाने ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर वेळीच लक्ष दिलं असतं तर ही घटना नक्कीच टळली असती. पण या संपूर्ण घटनेमध्ये सर्वात मोठे मानवतावादी हिरो जर ठरले असतील तर इरफान साहेब. त्यांनी वेळीच तत्परता बघून जी विहिरीत उडी मारली आणि अक्षरशः 5 लोकांना त्यांनी जीवदान दिलं. त्या इरफान साहेबांना आपला खरंच एक कडक सॅल्यूट. पण जे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.